आलो. क्वालिफायर वनचा थरार सुरू होण्याची काही प्रतीक्षा या ठिकाणी काही क्षणांचा वेळ. पहिला सामना रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला वर्सेस ध्रुव पारसेम या पेडनेम या दोन संघादरम्यान. नाणेफेकीचा महत्त्वपूर्ण कौल जिंकतोय तो रोहित वेंगुर्ला संघ. त्यांचा निर्णय प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा. प्रथम फलंदाजीसाठी गोवा राज्यातील तगड्या संघ ज्यानं पहिल्या दिवशी सलग 3ही सामने साखळी फेरीतील जिंकले. प्रथम स्थानावर या ठिकाणी अबाधित राहिला तो ध्रुव पेडनेम संघ. त्या ध्रुव पेडनेम संघाचे सलामीवीर हे अर्थातच या ठिकाणी सुदन ठाकूर व राजू दाभोलकर ही जोडगोळी सलामीवीर म्हणून मैदानावर गेलेली दिसते. गुणलकिताची भूमिका पार पाडताना या महत्त्वपूर्ण सामन्यात धीरज पालियेकर त्यांच्या समवेत निखिल कुरव. यूट्यूबवरनं थेट प्रक्षेपण tenniscricket.in या वेबसाईटवरनं तुम्हाला प्राप्त झालंय आणि यासाठी अथक प्रयत्न करतायत ते गौरव सावंत आमचे मित्र. कॅमेरामन राकेश यांच्यासह आपल्या तुम्हा सर्वांना घेऊन जातोय तो मैदानावर. यॉर्करलेन पद्धतीचा चेंडू योग्य असा सन्मान हलके चेंडू टोलवला जातोय. चेंडूवर क्षेत्ररक्षक झपकन पोहोचतोय तो राजन केरकर. इरादा होता नॉन स्ट्राईक एंडच्या यष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा, कारण पहिली धाव घेताना योग्य समन्वय हा निश्चितपणे नव्हता. एकेरी धावेसाठी राजू दाभोलकरने साथ दिली होती. प्रतिसाद थोडा उशिरा येतोय, परंतु उशिरा का होईना आलेला प्रतिसाद हा एकेरी धावेने वाटचाल या ठिकाणी सुरू करतोय. ती ध्रुव पेडनेम संघाची पहिल्या चेंडूवर एक धाव ही धाव फलकावर. राजू दाभोलकर पंचांकडनं गार घेतोय, खातर जमा करतोय, सज्ज होतोय गौरव कांबळी याची गोलंदाजी खेळण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं गौरव कांबळी सज्ज होतोय षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी. समोर आहे तो राजू दाभोलकर स्ट्राईकला. फुलटॉस चेंडू, हलकीच दिशा दिली जाते. कमकुवत पद्धतीचा चेंडू व दर्जेदार फटका राजू दाभोलकरचा. चौकाराच्या स्वरूपात त्याचं खातं खोलण्यास त्याला प्रवृत्त करतोय. 4 धावांनी धावफलक वाढतोय. धावफलक 5 धावा 2 चेंडूंच्या सांगतेखेरीज. या स्पर्धेचे सर्वा सन्माननीय दीपकभाई कलगुटकर यांचा आज वाढदिवस. या स्पर्धेदरम्यान या सामन्याच्या शुभारंभी त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आम्ही या ठिकाणी देतोय. 5 धावा 2 चेंडूंच्या सांगतेखेरीज 4 धावांवर खातं खोलतोय चौकाराच्या सहाय्यानं तो राजू दाभोलकर. परत एकदा सुरेख चेंडू, सुरेख असं कमबॅक म्हणता येईल ते गौरेश कांबळीचं. यावेळी मात्र जाणतोय गौरेश कांबळी डाव्या यष्टीवर मारा करणं म्हणजे स्वतःवर संकट ओढून घेणं. वेध उजव्या यष्टीवरचा घेतोय तो अर्थातच या ठिकाणी गौरेश कांबळी. सफलता त्याला प्राप्त होतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय. धावफलक 5 धावा 3 चेंडूंचा खेळ हा समाप्त. ओव्हरपिच चेंडू, देखणा असा फटका. ज्या वेगानं चेंडू आला त्याच्या दुप्पट वेगानं सीमारेषेच्या पार पिटाळून लावण्यात आला. तो एका आकर्षक चौकारासाठी राजू दाभोलकर याच्याकडनं. राजू दाभोलकरच्या खाती निघतोय तो दुसरा चौकार. तर सांघिक धावसंख्या ध्रुव पेडनेम संघाची 9 धावा अशी धावफलकावर आपण पाहतोय 4 चेंडूंच्या सांगतेखेरीज. 4 चेंडू 9 धावा. क्षेत्ररक्षण रूरजने तर फेरबदल केला जातोय. या ठिकाणी आपण पाहतोय एक डीप मिड विकेट तर एक डीप लॉंग ऑफ असे 2 क्षेत्ररक्षक सीमारक्षक म्हणून तैनात केले जात आहेत ते वेंगुर्ले संघाकडनं.
फुलटॉस चेंडू टायमिंग तर अचूक होत नाही. फटका टोलवायचा होता तो फाईन लेग क्षेत्रात, पण चेंडू बॅटला स्पर्श करतोय, त्यानंतर पॅडचा वेध घेतोय. दरम्यानच्या झटापटीत एकेरी धाव ही राजू दाभोलकरच्या खाती सहजगत्या जमा होते. एकेरी धावेने दुहेरी आकड्यात परावर्तित होते. ती ध्रुव पेडणेम संघाची धावसंख्या 10 धावा 5 चेंडूंच्या सांगते. एकेरीस निर्धारित 8 षटकांचा क्वालिफायर 1चा सामना पाहुण्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोही स्पोर्ट्स वेंगुर्ला विरुद्ध गोवा राज्यातील तगड्या संघ तो म्हणजे ध्रुव पेडणेम. त्यावेळेस शेवटचा चेंडू फटका फसतोय. एकेरी धाव ही निश्चितपणे जोखमीची ठरू शकली असते, मात्र राजन केरकर फेक अचूक करण्यास चूक करतोय. क्षेत्ररक्षक सांगतायत की स्ट्राईक एंड ऐवजी नॉन स्ट्राईक एंडला जर तू चेंडू फेकला असतास तर सुदन ठाकूर अडचणीत येऊ शकला असता. मात्र सुदैव साथ देते ते ध्रुव संघाला सुदैव साथ देते दोन्ही सलामीवीरांना. एकेरी धाव संभवनीय पूर्ण केली जाते. पहिलं षटक समाप्त 11 धावा बिनबाद. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय 11 धावा ह्या धावफलकावर. नावलौकिकाला साजेशी अशी कामगिरी घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर या ठिकाणी ध्रुव पेडणेम संघ करेल यात कोणतीही शंका नाही. मात्र त्यांच्यासमोर आव्हान उभं करण्यासाठी मैदानावर या ठिकाणी रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघ सज्ज होतोय. कालच्या दिवशी झालेल्या 3 साखळी सामन्यामध्ये सलग 3 सामनावीर या पारितोषिकाचा मानकरी जो गोलंदाज ठरला होता. पहिल्या सामन्यात 4 बळी, दुसऱ्या सामन्यात 4 बळी, त्यानंतरच्या तिसऱ्या सामन्यात 3 बळी, म्हणजे तब्बल 11 गडी बाद करण्याची किमया प्रतिस्पर्धी संघाचे त्याने साध्य केले. तो गोलंदाज मयूर सज्ज. मयूर वाघमारे वेगवान असा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. समोर फलंदाज स्ट्राईकला तो सुदन ठाकूर व नॉन स्ट्राईकचा फलंदाज हा राजू दाभोलकर. फुलटॉस चेंडू हलकेच दिशा दिली जाते. ती थर्ड मॅनला कोणी क्षेत्ररक्षक उपस्थित नव्हता. सुदनच्या खाती पहिल्या चौकाराची नोंद ही होते. मोठ्या फलकाचे संकेत हे दिले जात आहेत. पहिल्या षटकात 11 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकाची सुरुवात एका दर्जेदार अशा चौकारानं होतोय. बिनबाद 15 धावा धावफलकावर. ध्रुव पेडणेम संघ नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मैदानावर. दुपारच्या सत्रात 2 तगड्या संघामध्ये महत्त्वपूर्ण क्वालिफायर 1चा सामना या ठिकाणी होताना दिसतोय. यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू शॉर्ट कव्हरला दिशा दिली जाते. दाजी धुरत चेंडूवर पोहोचतोय. चेंडू अडवून चेंडूची फेक करतोय. व्यवस्थितरित्या बॅकअप केले जाते ते वेंगुर्ले संघाकडनं. एकेरी धाव जोडली जाते सुदनच्या खाती. एकेरी धाव जोडली जाते हे अर्थातच ध्रुव पेडणेम संघाच्या खाती व धावफलक स्थिरावतोय तो 16 धावांवर बिनबाद. 1 षटक 2 चेंडू यांच्या सांगते एकेरीस. बिनबाद 16 धावा. पॉवर प्लेचं षटक हे सुरू म्हणजे 2 क्षेत्ररक्षक हे सीमारेषेवर केवळ तैनात ठेवण्याची मुभा ही वेंगुर्ले संघाला या ठिकाणी मिळते. स्वीपचा वापर, फटका फसतोय. क्षेत्ररक्षक बाळा सावळला चकवतोय. चेंडू जातोय तो डीप लॉंग लेग सीमारेषेवर. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घेतली जाते. तिसरी धावेच्या प्रयत्नात सुदन होता, मात्र राजू दाभोलकर स्पष्टपणे नकार देतोय. 2 धावांवर समाधान मानावं आपण असं ठामपणे सुदनला तो ठांगतोय व या 2 धावांनी धावफलक पुढे सरकतोय तो 18 धावांवर. नावलौकिकाला साजेशी अशी कामगिरी करताना ध्रुव पेडणेम संघ आजच्या दिवसाच्या पहिल्या लढतीत क्वालिफायर 1 मध्ये एका महत्त्वपूर्ण सामन्यात फिरताना दिसतोय. तो नजीकच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक तगड्या संघ रोही स्पोर्ट्स वेंगुर्ला संघाविरुद्ध. 18 धावा बिनबाद. सुरेख असा चेंडू, यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू, हलकंच अपील केलं गेलं होतं ते अर्थातच गोलंदाजाकडनं.
हलकंच अपील केलं जात होतं. गोलंदाज थोडासा विश्वसनीय वाटत होता. मात्र पंच सांगतायत की जरी यॉर्करलँड पद्धतीचा तुझा चेंडू असला तरी कदाचित बॅटनं किंचितशी किनार घेतली, त्यानंतर पॅडला स्पर्श केला, त्यामुळे जरी यष्ट्यांचा वेध घेणारा तुझा चेंडू असला तरी फलंदाजाच्या बॅटला स्पर्श अगोदर केल्याने फलंदाजला नाबाद मी घोषित करतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय. धावफलक स्थिरावतोय तो 18 धावांवर. यावेळी प्रयत्न फसतोय. यापूर्वीचा चेंडू वेगवान, त्यानंतर स्लोवर वन पद्धतीचा मिश्रित मारा करताना दिसतोय तो गोलंदाज. अर्थातच या ठिकाणी मयूर वाघमारे ज्या सफलतेच्या शोधात मयूर होता ती सफलता त्याला प्राप्त होतोय. एक सफलता पहिली राजू दाभोलकर याच्या स्वरूपात प्राप्त केली जाते व सांघिक 18 धावांवर पहिला हादरा बसतोय तो यजमान ध्रुव पेडनेम क्रिकेट संघाला. मैदानावर महत्त्वपूर्ण अशा क्वालिफायर वनच्या सामन्यात जो सामना खेळवला जातोय तो रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला विरुद्ध ध्रुव पेडनेम या दोन संघादरम्यान. डीजे पहिली सफलता प्राप्त होते. नवीन फलंदाज अर्थातच या ठिकाणी स्वप्नील मळिक याची वर्णी ही लागते राजू दाभोलकर याच्या जागी. 18 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. पंचांकडनं गार्ड घेतोय, खेळण्यासाठी सज्ज होतोय तो कर्णधार स्वप्नील मळिक या ठिकाणी. अर्थातच ध्रुव पेडनेम क्रिकेट संघाचा तो सफलता प्राप्त गोलंदाज, यशस्वी असा गोलंदाज या संपूर्ण स्पर्धेतील मयूर वाघमारे याच्या गोलंदाजीचा. यॉर्करलँड पद्धतीचा चेंडू टोलवला जातोय तो मिडॉनच्या दिशेनं. सुहास पवारचा प्रयत्न होता तो यष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न फसतोय. एकेरी धाव स्वप्नील पूर्ण करतोय. एकेरी धावेने स्वप्नील स्वतःचं खातं खोलतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त व 2 षटकांच्या सांगतेखेरीज 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यात असा समाधानकारक धावफलक दिसतोय तो नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर ध्रुव पेडनेम क्रिकेट संघाचा. आजचा दिवस हा निश्चितपणे एक सोनियाचा दिवस. ज्या स्पर्धेचं चित्र आपण या ठिकाणी पाहतोय, जी भव्य दिव्य स्पर्धा आपण अनुभवतोय, त्या स्पर्धेचे सर्वेसर्वा आमचे आधारस्तंभ, दीपस्तंभ ज्यांना म्हटलं जाते ते सन्माननीय दीपकजी कलंगुटकर यांचा आज वाढदिवस. समालोचन कक्षाकडनं आम्ही त्यांना या ठिकाणी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतोय व पुढील वाटचालीसाठी पुढील कारकिर्दीस त्यांना लाख लाख शुभेच्छा या संपूर्ण सामन्यादरम्यान आम्ही देतोय. 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यात गोलंदाजीमध्ये बदल होतोय. बहुधा डावखुऱ्या हाताचा फिरकी गोलंदाज सुहास पवार याची वर्णी लागते. ती ध्रुव स्पोर्ट्स पेडनेम क्रिकेट संघाविरुद्ध रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ले क्रिकेट संघाच्या वतीनं वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघासाठी तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज सुहास आपल्या बॉलिंग मार्कवर हा सज्ज होतोय व क्षेत्ररक्षण करणारा संघ यावेळी मात्र ध्रुव षटकाचा वापर करतोय. म्हणजे सर्व खेळाडू हे सर्कलमध्ये आपण अनुभवतोय. 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यात डावखुऱ्याचा फिरकी गोलंदाज या ठिकाणी सुहास आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होते. समोर आहे तो स्वप्नील. पहिला चेंडू स्वीपचा फटका, टायमिंग तर अचूक साध्य होत नाही. चेंडू जातोय तो हलकेच या ठिकाणी शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक राजन केरकर याच्या दिशेनं. राजन चेंडू अडवतोय. एकेरी धाव पूर्ण केली जाते. एकेरी धावेने स्ट्राईक बदलते. स्ट्राईकवर येतोय तो छोट्या चणीचा सुदन ठाकूर व सांघिक धावसंख्या 20 वर पोहोचते. ती 2 षटक 1 चेंडू यांच्या सांगतेखेरीज एका गड्याच्या मोबदल्यात.
और पे चेंडू देखण्या फटका शेवटपर्यंत चेंडूवर नजर केंद्रित करतोय तो सुदन ठाकूर. एका मंदगतीच्या फिरकी चेंडूला तो डीप लॉंग ऑन सीमारेषा दर्शवतोय व ध्रुव षटकामध्ये जे मोठे फटके अपेक्षित होते त्या मोठ्या फटक्यांपैकी एक फटका सुदन ठाकूरच्या बॅटमधनं निघतोय. 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळी मात्र फलंदाज निश्चितपणे चकतोय. शॉट दरम्यानचा क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्या स्क्रीनवर येतोय. फेक तर नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेनं झालेली जवळपास संकटामध्ये होता तो स्वप्नील मळिक. मात्र सुदैव निश्चितपणे साथ देते. सुधीर फालियेकरची थोडीशी दूरवरची फेक मात्र गोलंदाजला सहजगत्या टिपता येणारी अशी फेक होती. प्रयत्न फसतोय. धावचीच्या संभाव्य धोक्यापासून स्वप्नील मळिक वाचतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय. 26 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. तिसरं षटक हे प्रगतीपथावर. हा कोणताप्याचा चेंडू फटका फसतोय. फटका हवेत राहतोय. अक्षय घाटवळ आपल्या स्क्रीनवर येतोय. साधा सोपा झेल टिपतोय व एका षटकारासह ज्यानं या ठिकाणी विशेष कामगिरी करेन, चमकदार कामगिरी करेन असं दिवास्वप्न ज्याने दिलं होतं तो दिवास्वप्न अखेर या ठिकाणी विरतय व सुदन ठाकूरची खेळी दुसऱ्या गड्याच्या स्वरूपात समाप्त होते. सांघिक 26 धावसंख्या धावफलकावर. सव्वीस धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. वैयक्तिक 13 धावांवर या ठिकाणी सुदन ठाकूर मैदानाच्या बाहेर जातोय व त्याची जागा घेण्यासाठी टेनिस बॉल क्रिकेटचं वादळ ज्याला म्हटलं जातं, टेनिस बॉल क्रिकेटचा झंझावत ज्याला म्हटलं जातं, तो कृष्णा सातपुते सर्वांचा लाडका खेळाडू मैदानावर जातोय साथ द्यायला स्वप्नील मळिकला. सुरेख असा चेंडू, चकवा देणारा चेंडू होता. बहुधा शारीरिक भाषा या ठिकाणी यष्टीरक्षकाची सांगते की एक झेल टिपण्याची नामी संधी या ठिकाणी प्राप्त झाली होती. मात्र कौतुक करावं तेवढ्या थोड्या गोलंदाज सुहास पवारचं की समोर जरी कृष्णा सातपुते सारखा खेळाडू असला तरी आपल्या अनुभवाने त्याला चकवलं जातंय. कृष्णाला एक जीवनदान मिळतंय. धावफलक स्थिरावला जातोय तो 26 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आपल्या षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी या ठिकाणी गोलंदाज सज्ज होतोय तो सुहास पवार. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू हवेत राहतोय. शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक गौरेश कांबळी झेल टिपतोय व आल्या पावली केवळ मैदानावर हजेरी लावत कृष्णा सातपुते हा शिकार होतोय सुहास पवारचा. सुरेख भेदक अशी गोलंदाजी या मैदानावर ही अर्थातच सुहास पवार आणि पर्यायानं रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला यांची 3 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा धावफलकावर. ध्रुव षटक हे सामन्याला कलाटणी देणारं षटक म्हटलं जातं. फलंदाज आपला बोलबाला चालू करतील असं वाटलं होतं. मात्र या ठिकाणी पूर्णपणे वर्चस्व चालतंय ते सुहास पवारचं. एका षटकात तो अवघ्या 7 धावा खर्च करतोय. 2 महत्त्वपूर्ण सफलता सुदन ठाकूर व कृष्णा सातपुते यांच्या स्वरूपात प्राप्त करतोय व खिंडार पाडलं जातंय ते ध्रुव पेंडेम क्रिकेट संघाच्या गोटामध्ये. 3 गडी बाद 26 धावा 3 षटकांचा खेळ हा समाप्त. तीन षटकात 26 धावा होत आहेत. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाज संदेश कुंडेकर उर्फ सँडी याची वर्णी लागते ती रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ले संघासाठी व स्ट्राईकला फलंदाज स्वप्नील मळिक 2 धावांवर तर नॉन स्ट्राईकला ज्याला तारणहार असं संबोधलं जातं, अनेक वेळा संकटाच्या खाईतनं पारसा क्रिकेट संघाला त्यानं वर काढलंय असा भरवशाचा राम नागवेकर हा नॉन स्ट्राईकला.
फटका फसतोय, एकेर धाव करण्याचा प्रयत्न करतोय तो राम. निश्चितपणे या ठिकाणी अडचणीत राम हा येऊ शकतो असंच चित्र दिसतंय. फेक यष्टिरक्षक गोपाळ भटाची गोलंदाज सँडी कुंडेकरच्या दिशेनं येते व अस्तित्वात नसलेली धाव ही घेण्याचा अनावश्यक प्रयत्न, आत्मघातकी निर्णय हा स्वतःच्या जीवावर बेततोय तो राम नागवेकरच्या व चौथ्या गड्याच्या स्वरूपात धावची धावून तो माघारी परततोय. सांघिक धावसंख्या 26 अशी धावफलकावर असताना या स्पर्धेदरम्यान या महत्त्वपूर्ण सामन्यांचा आस्वाद लुटण्यासाठी आमचे मित्र समालोचक या ठिकाणी नितीन नाईक व योगेश परब यांनीही उपस्थिती या स्पर्धेदरम्यान मैदानावर लावली आहे. संयोजकांतर्फे व आमच्यातर्फे त्यांचं मनपूर्वक स्वागत. 3-4 गडी बाद होत आहेत त्या 26 धावांवर. चौथं षटक प्रगतीपथावर. चेंडू पॅडला स्पर्श करतोय. पायचीसाठी हलकंच अपील केलं जातंय. निश्चितपणे अपीलमध्ये विश्वास नव्हता, दम नव्हता, तर उत्साह जास्त होता असं ठामपणे या ठिकाणी दिसतंय. कारण पंच सांगतायत की चेंडूने जरी पायाचा वेध घेतला तरी चेंडू हा डाव्या यष्टी बाहेरचा होता, त्यामुळे पायचीतचा कोणताही धोका या ठिकाणी उद्भवत नाही. स्थिर राहतोय विकेटवर, अबाधित राहतोय तो फलंदाज. लेग बाईसची एकेर धाव, अवांतर धाव. एका अवांतर धावेच्या सहाय्यानं 27 धावा 4. बॅट कटचा इशारा पंचांकडनं होतोय, म्हणजे एकेरी धाव ही स्वप्नीलच्या खाती. बॅकफुटवर जातोय, स्वतःला सावरतोय तो साहिल. फटका मारण्याचा प्रयत्न करतोय, मात्र त्याचा फटका अखेर होतोय तो गोलंदाजाच्या दिशेनं. निर्धाव चेंडू गणला जातोय. परत एकदा गोलंदाज संदेश कुंडेकर आपल्या बॉलिंग मार्कवर हा सज्ज. 27 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. ओव्हरपीच चेंडू, देखण्या असा फटका. चेंडू जातोय तो डीप लॉंग ऑफच्या दिशेनं आपल्या स्क्रीनवर येतोय, ज्यानं खऱ्या अर्थानं फलंदाजीचं कंबरडं हे सुरुवातीला मोडलं. तो अष्टपैलू असा खेळाडू मयूर वाघमारे. एकेर धावेने धावफलक पुढे सरकतोय. तो 28 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. परत एकदा चेंडू खोलवर टप्प्याचा हलकीच दिशा दिली जाते. विथ अलॉंग द कार्पेट म्हणजे जमिनीलगत ती एक्स्ट्रा कव्हरला एकेरी धाव घेतली जाते. एकेरी धाव पूर्ण होते, ज्या एकेरी धावेने एकंदरीत धावफलकावर धावसंख्या ही 29 अशी आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करताना ध्रुव पेंडेम संघाची चौथ्या षटकात 4 गड्यांच्या मोबदल्यात. स्वप्नील मळिक वैयक्तिक 4 धावांवर. आखूड टप्प्याचा चेंडू, हलकेच दिशा दिली जाते. मोठ्या फटक्याच्या आहारी न जाता चेंडू जमिनीलगत टोलावला जातोय. तो दाजी धुरतच्या दिशेनं नाममात्र एकेरी धाव प्राप्त होते. या एकेरी धावेने केवळ 4 धावा या षटकामध्ये खर्च होत आहेत. खेळ समाप्त होते तो 4 षटकांचा. 4 षटकांमध्ये तर वरचष्मा या ठिकाणी कायम राहतोय रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ले संघाचा, कारण प्रतिस्पर्धी संघाच्या गोटातील 4 गडी त्यांनी टिपले आहेत. अवघ्या 30 धावा खर्च केल्या आहेत. राम नागवेकर, त्यानंतर कृष्णा सातपुते, राजू दाभोलकर व सुदन ठाकूर असे 4 मोहरे टिपल्यानंतर सुरुवातीला जरी पारडं वरचढ दिसत असलं रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला संघाचं, तरी अजूनही तोडफोड फटकेबाजी ही शेष अर्थातच ध्रुव पेडनेम क्रिकेट संघाच्या गोटात. या 4 षटकांमध्ये उर्वरित ध्रुव पेडनेम क्रिकेट संघ कडवा प्रतिकार करील अशी अपेक्षा आहे. मात्र दुसऱ्या बाजूनं गोलंदाज जो पाया रचला सुरुवातीच्या 4 षटकात त्याच पद्धतीनं गोलंदाजी करतायत की दुसऱ्या बाजूनं आपाली कलंगुटकर, त्यानंतर अमीर साळगावकर, सागर कांबळी सारखे तडाखेबाज फलंदाज हे षटकार चौकारांचा पाऊस पाडत या ठिकाणी 70 पार करतायत. आपल्या संघाला की नाही हे सांगण्यासाठी आपल्या समोरील आमचे सहकारी जय भोसले. तोपर्यंत या समालोचन कक्षातनं मी आपली रजा घेतोय. परत एकदा या स्पर्धेचे सर्वात सन्माननीय दीपकजी कलंगुटकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय व पुढील सामने इनिंगमध्ये काय घडते हे सांगण्यासाठी जय भोसले यांच्या हाती माईक सुपूर्द करतोय. धन्यवाद. हेलो, धन्यवाद समीर. थोड़ी सी खराब शुरुआत, लेकिन उससे भूलकर बल्लेबाजी यहाँ पर ध्रुव पेडनेम टीम को करनी पड़ेगी.
सुहास पवार ये हल्के हाथों से खेला हुआ एक स्ट्रोक गली के दिशा में जाता हुआ एक सिंगल जरूर निकलेगा और सिंगल के साथ साथ टोटल अब आगे बढ़ता हुआ जो कि 31 रन 4 विकेट के नुकसान पर। आधे ओवरों का खेल समाप्त, सस्ते में लपटे, थोड़ी सी हड़बड़ाहट में रनआउट निकला बड़ा राम नागवेकर का, लेकिन अब मात्र इनको कप्तानी बारी इस मैदान के बीच में खेलनी पड़ेगी स्वप्निल मलिक को। इस बार एक बड़ा शॉट लगाने की कोशिश, लेकिन गेंद टिप्पा गिरने के बाद ऑफ स्टंप के ऊपर से निकली, विकेट कीपर के हाथ में बगैर किसी रन से बगैर किसी नुकसान पर। कृष्णा सातपुते के ऊपर काफी आशाएं थी, लेकिन दूसरी गेंद के ऊपर आउट हो गए और थोड़ी सी हड़बड़ाहट में जल्दबाजी में दिखी बल्लेबाजी। ओ यार, करलिंग की गेंद इस बार खेल दिया गया, में से गेंद जा रही है सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। पैंतीस रन टोटल स्कोर बोर्ड पर। ओ ये अच्छी गेंद परिवर्तन के तौर के ऊपर बड़ा शॉट लगाने की कोशिश, बल्ले का चुम्मा लिया, चली गई विकेट कीपर के हाथ में और एक विकेट का पतन, 5वां विकेट, यानी कि आधी टीम वापस। टोटल मात्र 35 रन स्कोर बोर्ड पर। 4 ओवर और 3 गेंदों का खेल, लगभग 4 गेंदों का खेल समाप्त होता हुआ। मैदान के अंदर अब नए बल्लेबाज, लेफ्ट हैंडेड बल्लेबाज अमीर सालगांवकर जाते हुए और अब ये नई पार्टनरशिप यहाँ पर ध्रुव पेरनेम टीम को उभरती हुई नजर आएगी। कुछ ना कुछ करना पड़ेगा, 70 तक का ये टोटल यहाँ पर बनाना पड़ेगा और देखना है। अब गेंदबाजी के लिए सुहास पवार 12 रन देकर 3 विकेट अब तक चटका चुका है ये गेंदबाज, लेकिन अब लेफ्ट हैंडेड बल्लेबाज है उनके सामने, तो 15 रन बनाए थे, 13 रन बनाए थे सुदन ठाकुर ने, लेकिन बाकी के बल्लेबाजों ने थोड़ी सी हाराकिरी कर दी। लेकिन अब 70 तक जैसे तैसे पहुंचाना पड़ेगा ध्रुव पेरनेम के अपनी इस इनिंग की टोटल को। फुल टॉस डिलीवरी, गेंदबाज के नजदीक से सीधी बल्ले के साथ खेला हुआ एक स्ट्रोक, गेंद को रोकने की कोशिश, लेकिन गेंद देखते देखते सीमा रेखा के बाहर। अमीर के बल्ले से निकलता हुआ एक बेहतरीन स्ट्रोक। थैंक यू डीजे। 39 रन 39। ओ ये लोअर फुल टच थी, ऑफ स्टंप से बाहर थी, चली गई विकेट कीपर के हाथ में और एक ओवर समाप्त होता हुआ 5वां। 5 ओवरों का खेल समाप्त, 39 39 रन 5 विकेट के नुकसान पर। 18 गेंदों का खेल अभी भी बाकी। अमीर सालगांवकर और उनके साथ है साहिल मैदान के बीच में। थोड़ी सी खराब शुरुआत ध्रुव पेरनेम टीम की, लेकिन अभी भी 18 गेंदों का खेल बाकी और इन 18 गेंदों में अगर 35-40 रन बना पाए यहाँ पर ध्रुव पेरनेम की टीम, तो शायद यहाँ पर 70-75 का आंकड़ा आपको नजर आएगा स्कोर बोर्ड पर। अपने टीम के लिए मौका बना है यहाँ पर बल्लेबाजी के लिए।
और इस बार शॉट हवा में गेंद और गेंद के नीचे खिलाड़ी अक्षय गाठवाल सेफ एंड और एक विकेट। साहिल ने प्रयास किया था तगड़ा शॉट लगाने का, लेकिन लंबाई नहीं थी, ताकत नहीं थी स्ट्रोक में, और एक आसान सा कैच अक्षय के लिए। थैंक यू डीजे। आज इस टीम में सूरज उर्फ भाऊ की कमी महसूस हो रही है। लेफ्ट हैंडेड बल्लेबाज थे और इस मैदान के ऊपर इस प्रतियोगिता में और इससे पहले प्रतियोगिता में शानदार रन बनाए थे, संकट मोचक भरी पारियां खेली थी, लेकिन यहां से अब बचे हुए इन गेंदों में रन बनाने की कोशिश करनी पड़ेगी। आपाली कलंगुटकर नए बल्लेबाज मैदान के अंदर और गौरीश कांबळे फिर एक बार गेंदबाजी के लिए आते हुए। उनके सामने रहेंगे लेफ्ट हैंडेड बल्लेबाज जो कि आमिर सालगांवकर। 17 गेंदों का खेल अभी भी बाकी, 30-35 रन और बनाने की आवश्यकता है। जिस तरह से ध्रुव पेडनेम के खेमे में गेंदबाजी मौजूद है, और इस बार तगड़ा शॉट कवर के ऊपर से एक बेहतरीन स्ट्रोक, लेकिन फील्डर को नहीं चका पाए और एक विकेट का पतन और 7वां विकेट वापस खेमे की ओर लौटता हुआ। थैंक यू डीजे। इस प्रतियोगिता के सर्वे सर्वा दीपक जी कलंगुटकर, इनका आज जन्मदिन, और कमेंट्री बॉक्स से हमारे ओर से दीपक जी कलंगुटकर को ढेर सारी शुभकामनाएं। नए बल्लेबाज 360 के नाम से जाने जाते हैं नीतीश गडेकर इस मैदान के ऊपर 5 गेंदों में लगातार 5 छक्के लगाने का कारनामा कर दिखाया है। कोकोनाव के प्रतियोगिता में मैन ऑफ द सीरीज के हकदार रहे जो कि नीतीश गडेकर। अब आपाली कलंगुटकर स्ट्राइक पर सामना करेंगे गौरीश की गेंदबाजी का। डेड बॉल का इशारा, थोड़े से चुके थे रनअप में, वापस फिर एक बार गौरीश। अच्छी गेंद यार कर लें कि कलाई के सारे खेल दिया, इसके लेग अंपायर के बगल में से तेजी के साथ पहला रन पूरा कर दिया। उतने तेजी के साथ सैंडी कुंडाईकर आए जब तक गेंद को फील्ड करे, एक सिंगल निकलता हुआ, और सिंगल के साथ जो कि 40 रन अब मात्र टोटल स्कोर बोर्ड पर। किसी ने सोचा नहीं था इस मुकाबले में बल्लेबाजी इस तरह से हुई होगी और इस तरह से गेंदबाजी होगी, लेकिन मैं तो कहूँगा वो राम नागवेकर का रनआउट का विकेट थोड़ा सा बैकफुट पर जाने के लिए कामयाब। और इस बार भटकी हुई दिशाहीन गेंदबाजी, टिप्पा करने के बाद बाहर की तरफ निकली, लेग स्टंप से बाहर, वाइड का इशारा हमारे ओर आता हुआ, अतिरिक्त सिंगल, और इस सिंगल के साथ टोटल अब पहुंचा हुआ जो कि 42 रन साथ 41 रन 7 विकेट के नुकसान पर। इस बार बड़ा शॉट लगाने की कोशिश, लेकिन जहां गेंद लगनी चाहिए थी वहां पर गेंद लगी नहीं। वहीं पर गोपाल भट्ट काफी चुस्ती ले फिर एक बार, मानो रन यहां पर बनाने के लिए काफ़ी मशक्क़त करनी पड़ रही है, विकेट बचाने के लिए मशक्क़त करनी पड़ रही है, मानो बाउंड्री यहाँ पर अब आने के लिए अकाल सा पड़ गया है मैदान के अंदर। सूर्य के बाद 2 ओवर बाकी, और इस बार खेलना चाहते थे लेकिन गेंद शायद देखना पड़ेगा, बल्ले को लगकर गई है गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। चौके के साथ टोटल अब पहुंचा हुआ 45 रन स्कोर बोर्ड पर। 65-70 तक बना लेकर जाना पड़ेगा।
और इस बार बड़ा शॉट, तगड़ा शॉट, डीप स्क्वायर लेग के ऊपर से गेंद सीमा रेखा के बाहर। 6 रन के लिए, इसके साथ 50 रन भी ध्रुव पेडनेम टीम के पूरे होते हुए। दरम्यान या ठिकाणी या सामन्यादरम्यान सन्माननीय संजय दाभोलकर यांचं या ठिकाणी आगमन होतंय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। 6 ओवरों का खेल समाप्त, 51 रन टोटल स्कोर बोर्ड पर, 7 विकेट के नुकसान पर 12 गेंदों का खेल अभी भी बाकी। नितेश गडेकर के बल्ले से निकलता हुआ एक चौका एक छक्का, जिसके चलते हुए 3 गेंदों का सामना किया और 10 रन बनाए हैं। आपाली कलंगुटकर खेल रहे एक गेंद में 1 रन बनाकर और गेंदबाजी के लिए आते हुए और एक गेंदबाज मयूर वाघमारे। कल का दिन उनका अच्छा गुजरा था, लगातार तीनों मुकाबले में मैन ऑफ द मैच रहे थे, लेकिन आज आए 8 रन दिए हैं, पहले ओवर में 1 विकेट चटकाया है। लेकिन ये 12 गेंदें काफी अहमियत रखेगी इस मुकाबले के लिए, जो कि ध्रुव पेडनेम के दृष्टिकोण से। इन 12 गेंदों में 20 रन अगर बन जाते हैं तो एक चैलेंजिंग टोटल। इस बार लेग स्टंप से बाहर, तेज करने की कोशिश, बाहर की तरफ निकले, अंपायर का इशारा हमारे और आता हुआ वाइड का अतिरिक्त सिंगल, और अतिरिक्त सिंगल के साथ 52 रन टोटल स्कोर बोर्ड पर, 7 विकेट के नुकसान पर। 12 गेंदों का खेल इस इनिंग का अभी भी बाकी। आपाली कलंगुटकर स्ट्राइक पर, गेंदबाजी के लिए मयूर वाघमारे। और इस बार खड़ी हो गई है गेंद, विकेट कीपर गोपाल भट्टा गेंद के पीछे आ रहे हैं और एक शानदार कैच यहाँ पर विकेट कीपर द्वारा। जहां पर गेंद लगनी चाहिए थी वहां पर लगी नहीं, बल्ले के थोड़े से ऊपर लगी और काफी ऊंची चली गई। काफी समय था गोपाल भट्टा के पास अब खुद को जज करने का, इस कैच को लपकने का, और एक विकेट का बदन, 8वां विकेट वापस लौटता हुआ। 52 रन टोटल स्कोर बोर्ड पर। नए बल्लेबाज मैदान के अंदर, मैडी उर्फ महेश वाइडकर, और इस जोड़ी के ऊपर अब आशाएं रहेगी। इन बचे हुए 11 गेंदों में 20-22 रन बनाने की कोशिश करनी पड़ेगी ध्रुव पेडनेम टीम को। अगर 70 के आसपास का टोटल बन जाता है तो गेंदबाजों के लिए कुछ ना कुछ करने का मौका मिलेगा, जिस तरह से गेंदबाजी है ध्रुव पेडनेम टीम के पास। लेकिन ये 11 गेंदें काफ़ी कुछ बयां करेगी आने वाली दूसरी इनिंग में। फिलहाल गेंदबाजी के लिए फिर एक बार तैयार होते हैं मयूर वाघमारे और सामना करेंगे नितेश गडेकर। इस बार तगड़ा शॉट, आसमान से बातें करते हुए मिड विकेट के सर के ऊपर से गेंद को भेज दिया है सीमा रेखा के बाहर। नितेश का एक ताबड़तोड़, एक तगड़ा स्ट्रोक। हॅलो 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 थँक्यू जय. एक रिक्वेस्ट हा सगळे आमचे स्पेक्टेटरांक, रायट सायडीनचे पेविलियन जे बसल्यात आमचे जे लोक सगळे, थंयसर आमी ते VIP आमचे गॅस्ट केल्ले आसा. सो आमचे गॅस्ट येतले ते थंय बसतले. सो आमी सगळे टेंट केल्ले आहात, मातशे थंय तुमी प्लीज वचपाचे सगळे जाण. आनी लेफ्ट सायडीक जे बसले आहा थंयसर आमी फक्त आमचे वुमन्स आहात, जे बायलां आहात आमची जेतली, तांकां आमी त्यो स्टँड केल्लो आसा. सो प्लीज आमी जे 2-3 स्टँड केले त्या स्टँडार तुमी सगळे जाण बसपाचे. थँक्यू. छक्का निकला और देखिए किस तरह से दर्शकों के लिए भी स्टैंड बनाए गए। एक है प्रसाद भगत उर्फ बंड्या भगत स्टैंड, एक है दोंडू तुलस्कर, और दूसरा है और एक लीजेंड खिलाड़ी जो कि राजेंद्र दाभोलकर स्टैंड। ये 3 स्टैंड आपको नजर आ रहे हैं इस मैदान के बीच में। और हमारे बाएं तरफ जो कि है रेशा रावल स्टैंड और एक वुमेन्स जो कि खिलाड़ी उनके यहाँ पर। गड़े फिर एक बार नितेश गडेकर, इस बार टिप्पा गिरा, बाहर निकली, काफी बाहर निकली, वाइड और अतिरिक्त सिंगल के साथ टोटल अब पहुंचा 59 रन। छक्का जब लगा तब थोड़े से अब दबाव में नजर आ रहे हैं मयूर वाघमारे और नितेश गडेकर अपने लाइफ के अपने अंदाज में बल्लेबाजी करते हुए।
इस बार तगड़ा शॉट, ये है नितेश ब्रांडेड छक्का। गेंद सीमा रेखा के बाहर, जैसी गेंद बल्ले के लगई आवाज निकले और गेंद देखते देखते सीमा रेखा के बाहर। टोटल पहुंचा 65 रन। थैंक यू डीजे, थैंक यू। नितेश गडेकर आक्रामक अंदाज में। ओ इस बार तेज भरी गेंद, बल्ला आने से पहले ही गेंद सीधी विकेटों के ऊपर, लेकिन नितेश गडेकर ने काम कर दिया। 5 गेंदों में 22 रन अपने टीम के लिए, ये महत्वपूर्ण 22 रन, 65 रन टोटल स्कोर बोर्ड पर और 9वां विकेट वापस करता। और आखिरी जोड़ी मैदान में, सागर कामड़ी मैदान के अंदर। कुल अभी खेल बचा है 8 गेंदों का और बेहतरीन बल्लेबाजी। जहां पर किसी बल्लेबाज ने ज्यादा रन नहीं बनाए, वहां पर जाकर ताबड़तोड़ बल्लेबाजी, 3 छक्के और 1 चौके की मदद से नितेश गडेकर ने मात्र 5 गेंदों में 22 रन, एक महत्वपूर्ण योगदान अपने टीम के लिए, एक सम्मानजनक टोटल के लिए अग्रसर। 8 गेंदों का खेल अभी भी बाकी, इस ओवर की 2 गेंदें बाकी है और आखिरी जोड़ी मैदान के बीच में। और देखना पड़ेगा अब यहां पर सागर कामड़ी मैन फॉर्म रत्नागिरी। आखिरी जोड़ी मैदान पर 8 गेंदें खेलनी पड़ेगी और देखना है इन 8 गेंदों में क्या होता है। अगर 70 के ऊपर का टोटल बन जाएगा तो मैं कहूंगा यहां पर ध्रुव पेडनेम ने वापसी की है इस मुकाबले में। 2 गेंदें अभी भी इस ओवर की बाकी है। और इस बार कलाई के सारे खेल दिया है इसके लेग अंपायर के बगल में से। खिलाड़ी जब तक आए एक सिंगल निकलता हुआ और सिंगल के साथ टोटल 66 रन, 66, 9 विकेट के नुकसान पर। आखिरी 7 गेंदें अभी भी बाकी और अपनी स्पेल की आखिरी गेंद लेकर मयूर वाघ मारे और देखना पड़ेगा क्या मैडी सिंगल लेकर अपने आप के पास स्ट्राइक लेने की कोशिश करेंगे या तगड़ा शॉट निकालेंगे। स्ट्राइक गेंद के ऊपर सागर कामड़ी। ओ ये क्या स्पीड निकाली, क्या तेज तर्रार गेंदबाजी, बल्ला नीचे आने से पहले ही विकेटों के ऊपर और यहां पर पूरी पारी सिमट गई है ध्रुव पेडनेम टीम की मात्र 66 रनों के ऊपर। और एक और भी बाकी बचा था, एकमात्र खिलाड़ी जिन्होंने 22 रन बनाए, लेकिन बाकी खिलाड़ियों ने यहां पर सहयोग नहीं दिया। अगर 10-10 रन बना भी लेते तो शायद 90 के आसपास का टोटल बन जाता, लेकिन यहां से भी वापसी कर सकती है ध्रुव पेडनेम टीम। दिक्कत में नजर आ रही थी, शायद 50 भी रन नहीं बन पाएंगे ऐसा लग रहा था, लेकिन वापसी की 66 रन बनाए। 67 रनों की आवश्यकता है मुकाबला जीतने के लिए। निर्धारित 8 ओवर में 48 गेंदें और 67 रन। किस तरह से घटेगा ये मुकाबला और कौन ये मुकाबला जीतकर सीधे फाइनल में प्रवेश करेगा और किसके लिए क्वालिफाइड 2 के लिए खेलने का मौका प्राप्त होगा, ये दूसरी इनिंग में पता चलेगा। तब तक ले चलते हैं कमेंट्री बॉक्स में बदलाव के तहत अगले इनिंग के लिए आमंत्रित करते हैं मालवनी सम्राट बादल चौधरी को। धन्यवाद। थँक्यू डीजे। जसं रिक्वेस्ट केल्याप्रमाणे तसले आमचे आहात तुम्ही राजेंद्र दाभोलकर, धोंडू तुळसकर, आमचं दीपक आमचं दीपक
आनंद झाला जोय 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 वाटार फुलला शबय 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 नाचे 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 ब्लू ट्रॉफी चल या पुढे दीपक भाऊ चल या पुढे आमचं एक वाट एकूण जाप तुमचे नाव वैर सिद्ध तुझी जी कोरी खेळ कला फुलोदी गावचे रायला कसले संगड एक चालान तोडती युवा शक्त ही आमची फटी कशी नासांची चलिया पुढे चांगला वाटार घालूदी मैदाची गुढी ही सगळ्या ठिकाणा चुदी दीपक भाऊ नाव तुझे गळा गळा घालू दे हारायला ते करू दे युवा शक्ती जागू दे सळसळता तरणे रंगत अस्मिताय जागू दे ट्रॉफी चल या पुढे दीपक भाऊ चल या पुढे आमचं एकवट एकूच जाप गोळीचे नाव वैर चल या पुढे ट्रॉफी आमचं दीपक ट्रॉफी आमचं दीपक वा कितलो आनंद झाला जोय 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 वाटार फुलला शबय 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 नाचे 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 ब्लू ट्रॉफी चल या पुढे दीपक भाऊ चल या पुढे आमचं एक वाट एकूण जाप तुमचे नाव वैर सिद्ध तुझी जी कोरी खेळ कला फुलोदी गावचे रायला कसले संगड एक चालान तोडती युवा शक्त ही आमची फटी कशी नासांची चलिया पुढे चांगला स्वागतम सुस्वागतम देव बारा करो गावाल्यानो मालवणी कोकणी आकाशवाणीच्या ध्रुव ट्रॉफी केंद्रावरसून सगळ्यांचा हात जोडून स्वागत. आज डिसेंबरची 1 तारीख आपल्या सगळ्यांच्या लाडक्या दीपक भाईचो आज वाढदिवस असा आणि अगदी सुरुवातीपासूनच दीपक भाई तुमका वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा. तुमच्या मनातले सगळे इच्छित मनोकामना परमेश्वरान पूर्ण करूचे आणि पेडणे तालुक्याक एक खंबीर नेतृत्व पेडणे तालुक्याचो आवाज थेट विधानसभेपर्यंत गाजाचो हेच आमचे सदिच्छा. आजच्या दिवसातलो हे पहिलो सामनो रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघान जिंकलेलो टॉस घेतलेली फिल्डिंग आणि त्यानंतर वेंगुर्ला रोहित स्पोर्टच्या गोलंदाजांनी ह्यो निर्णय सार्थ ठरवलो. तेका साथ दिली क्षेत्ररक्षकांची मयूर वाघमारे परत एकदा 4 विकेट हॉल. आतापर्यंत 4 सामने मयूर वाघमारे खेळलो. पहिल्या सामन्यात 4 विकेट, दुसऱ्या सामन्यात 4 विकेट, तिसऱ्या सामन्यात 3 विकेट आणि आज चौथ्या सामन्यात परत एकदा 4 विकेट. 4 सामन्यात 15 विकेट मयूर वाघमारेच्या नावावर आणि तेका आज साथ दिली सुहास पवारने 3 विकेटची. दुसऱ्या बाजून ध्रुव पारसे संघ आपल्या घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर आज कदाचित अपेक्षांचा ओझा थोडासा जाणवला, मात्र एकापेक्षा एक मातब्बर खेळाडू धुरंदर खेळाडू ध्रुव संघाबंधून खेळतात आणि ह्या सहकाऱ्यांच्या साथीन जमवलेल्या 66 धावांचं योग्य बचाव करण्याची जबाबदारी घेऊन ध्रुवचे सगळे गोलंदाज तुमका मैदानावर दिसतले. गोलंदाजीची जबाबदारी खास करून असतली अपाली कणगुटकर, गौरेश नागवेकर, राजू दाभोलकर. माफ करा, गौरेशची मात्र आज कमतरता नक्कीच मैदानावर जाणवतली. रेडी एक्सप्रेस गौरेश कांबळीन आज मैदान गाजवला. देवत एक्सप्रेस मयूर वाघमारेन मैदान गाजवला. आमचं घुंगरू मात्र आज मैदानावर कमतरता त्याची जाणवतली, पण त्याची सगळी कमतरता भरून काढण्याच्या इराद्यान आज ध्रुव संघाकडसून कोरगाव एक्सप्रेस मात्र मैदानावर असतली. मॅडी महेश भाईडकरच्या नावाचा गेल्या वर्षी कोकण 9 चषक महाराष्ट्रातो एक मानाचो चषक ज्या गोयच्या खेळाडून गाजवलो असो एक खेळाडू बॉलिंग मार्कवर अमीर साळगावकर बॉलिंग मार्कवर. अंतिम सामना सामनावीर ज्यांनी आपल्या नावावर केलो कोकण 9 चषकाचो तो अमीर. गोलंदाजीची सुरुवात स्ट्रायकर यांच्या दिशेने बॅटर गोपाळ बटा, नॉन स्ट्रायकर बॅटर अक्षय घाटवळ. दुसऱ्या इनिंगची सुरुवात टार्गेट 67. पहिलो चेंडू स्लोअर वन चेंडू अपिश ड्राईव्ह डीप एक्स्ट्रा कव्हरची मारेशेच्या दिशेने राजू दाभोलकर सर चेंडूच्या मागे. क्षेत्ररक्षण खूपच सुंदर. युवा खेळाडूंका सुद्धा लाजवतील असा क्षेत्ररक्षण धावचित करण्याची संधी.
गोपाळ भट्टासारख्या मातब्बर खेळाडू पहिल्या चेंडूवर धावचित करण्याची असलेली संधी दवडली गेली. मिळालेला जीवदान मालवणी भाषेत सांगायचा तर देव देता आणि देवचार पाठ घेता. प्रत्येक विकेट महत्वाची. राजू दाभोलकर सरांसाठी टाळ्यांचो गजर नक्की करू होयो. राजेंद्र दाभोलकर स्टँडच्या दिशेन युवा खेळाडूंका लाजवतील असा क्षेत्ररक्षण. 2016 पेडणे चषक ज्या खेळाडून गाजवलो आणि पेडणे ट्रॉफीचो पेडणे प्रीमियर लीगचो उत्कृष्ट गोलंदाज अर्थातच राजू दाभोलकर सर. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण. पहिल्या चेंडूचो खेळ संपलो. 3-3-3 पाठीवरचो आकडो गोपाळ भटान मैदानावर सिद्ध केलो. ह्या 3 रन्सांनिशी आपल्या खात्याची सुरुवात. अक्षय घाटवळ रिव्हर्स स्वीप म्हणा किंवा स्विच हिट म्हणा, चेंडू आखाड्याच्या पहिलाडी चौकारासाठी. ह्या चौकारानिशी अक्षय घाटवळने आपल्या खात्याची सुरुवात केली. पहिले 2 बॉल सोपले, रन झाले 7. स्पर्धेतलो 155 क्रमांकाचो हे चौकार अक्षय घाटवळच्या नावावर जमा झालो. पहिले 2 बॉल सोपले. परत एकदा अमीर साळगावकर. अमीर, गरज हा तुझ्याकडून अचूकतेची, अचूक टप्प्याची, खोलवर टप्प्याच्या वेगवान चेंडूची. 3रो चेंडू असलो तो मात्र खूपच सुंदर चेंडू. आडव्या बॅटने खेळण्याचा होतो प्रयत्न. परत एक धावचित करण्याची संधी. परत एकदा संधी दवडली गेली. पहिल्या चेंडूवर गोपाळ भटा धावचित होता होता वाचलो आणि आता मात्र अक्षय घाटवळ धावचित होता होता वाचलो. सलामीसाठी इलेल्या फलंदाजांसाठी काही मार्गदर्शक सूचना जे खायच्या पुस्तकात लिहिलेले नसतात, पण त्याच्यासाठी काही अपेक्षा असतात की त्या खेळाडूंनी रनआउट होऊचा नसता. जी चूक आमच्या ध्रुव पारसे संघान केली ती चूक करताना रोहित स्पोर्ट वेंगुर्ले. आता मात्र गोपाळ भटाचो अल्टीपल्टी शॉट, रिव्हर्स शॉट, डी पॉइंट सीमारेषेच्या दिशेने. चेंडू आखाड्या पार चौकार. पहिलो चौकार गोपाळ भटाच्या नावावर. 4 बॉल सोपले आणि रन झाले एका डझनावर 12 रन्सावर. आज एका पार्टनरशिपची गरज होती ध्रुव पारसे संघाकडून. अपेक्षा होती सगळ्या खेळाडूंकडून, कारण एकापेक्षा एक नावाजलेले खेळाडू होते आज ध्रुव पारसे संघात. मात्र नितेश गडेकर वगळता इतर सगळ्या खेळाडूंनी निराश केला. अर्थात अजूनही संधी ह्या संघाकडे हो सामना जिंकण्याची. पहिलो सामना चालू असाच एका फर्स्ट क्वालिफायर म्हटलं जाता. जो जिंकतलो तो थेट फायनलमध्ये, जो हरतलो त्याच्यासाठी अजून एक संधी असली सेकंड क्वालिफायर खेळण्याची. राम नागवेकर सारखो एक कसलेलो नावाजलेलो अष्टपैलू खेळाडू यष्टरक्षक ध्रुव पारसे संघासाठी. स्लोअर 1 चेंडू होतो लॉंग ऑफच्या दिशेन. मिड ऑफकडून लॉंग ऑफपर्यंत चेंडूचा प्रवास एका रन्सासाठी आणि एका रन्सांची धावसंख्या 13 रन्सावर. 13 नो लॉस व्हाईल चेसिंग 67. फटकोतर मोठो असा चेंडू हवेत, फिल्डर चेंडूच्या खाली आणि शेवटच्या क्षणी सुटलेलो झेल. अपालीसारख्या मातब्बर खेळाडूच्या हातून झेल सुटणं ह्या खूप दुर्मिळ दृश्य. त्या दुर्मिळ दृश्य सुद्धा मैदानावर बघूक मिळाला. पहिल्याच षटकात गोपाळ भटाला धावचित करण्याची संधी दवडली आणि त्यानंतर अक्षय घाटवळला पहिल्यांदा रनआउट आणि त्यानंतर साधोसोपो सुटलेलो झेल. 2 जीवदान अक्षय घाटवळला. नाट्यमय घटनांनी घडलेला ह्या षटक होता. पहिलीच ओव्हर नशिबाची साथ मिळाली असती जर ध्रुव पारसे संघाक, जर अमीर साळगावकरला, तर धावफलक थोडंसं वेगळं दिसलो असतो. सध्या तरी नो लॉस 14 बिनबाद 14. पहिल्या ओव्हरीचा खेळ झालो समाप्त. आपल्या कोकणातल्या म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातल्या युवा खेळाडून टेनिस जगतात आपल्या नावाचा डंक संपूर्ण जगभर गाजवलो असो खेळाडू बॉलिंग मार्कवर. अगदी बरोबर, सागर कांबळे ज्याचं नाव. एका बाजून बघितलं रेडी एक्सप्रेस गौरेश कांबळी आणि त्याका प्रत्युत्तर म्हणून रत्नागिरी एक्सप्रेस सागर कांबळी. स्ट्रायकर यांच्या दिशेने अक्षय घाटवळ. अक्षयसाठी पहिलो चेंडू कव्हरच्या कपडावरसून दुसऱ्या टप्प्यानंतर चेंडू आखांड्याच्या पहिलाडी चौकारासाठी.
धावसंख्या 17, 17, नो लॉस 17, नाबाद 17, टार्गेट होता 67 रन्साचा, 50 रन्सांची अजून गरज. 18 माफ करा 18 धावसंख्या. शफल होऊन खेळण्याचा होतो प्रयत्न अक्षय घाटवाचो, बॅट आणि बॉलचो काही संपर्क येलो नाही, चेंडू रवलो मेडन. आता ध्रुव पारसे संघा कमतरता जाणवता, उणी जाणवता. गौरेश नागवेकरची आणि दुसऱ्या बाजून रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघासाठी कमतरता जाणवता अर्थातच गणेश कुबलची. गणेश कुबल थोडंसं इंजर्ड असल्यामुळे समालोचन कक्षात आपल्या संघाच्या साथीन कट करण्याचा होतो प्रयत्न. क्षेत्ररक्षण खूपच सुंदर. आज तोड युद्ध मैदानावर एकापेक्षा एक नावाजलेले खेळाडू, शेरा सव्वा शेर ज्याका म्हटलं जाता. प्रत्येक खेळाडूचा उत्तर. गोपाळ बाटा महाराष्ट्रातलो एक चतुरस्र कर्णधार विकेट किपर, त्याका उत्तर म्हणून बघा राम नागवेकर, गोवा राज्याचा गुणवान विकेट किपर आणि कर्णधार. कट केलेलो चेंडू होतो, परत एकदा सुटलेलो झेल. आज फक्त फरक वाटलो महाराष्ट्राच्या रोहित स्पोर्ट वेंगुर्ला आणि गोयच्या ध्रुव पारसे दोन मातब्बर संघात. तो फक्त वाटलो फरक तो मात्र फिल्डिंगचो, नाहीतर खेळाडूंचा वलय मात्र एकास एक तोडीस तोड. धावसंख्या 18 रन्सावर. दुसऱ्या ओव्हरीचो खेळ प्रगतीपथावर. 4 चेंडूंचो खेळ झालो समाप्त. चेंडू हवेत आणि 3 जीवदाना मिळाल्यानंतर आता मात्र अक्षय घाटवायची खेळी झाली समाप्त. पॅडल स्वीप करण्याच्या नादात चेंडू रवलो थोडंसं हवेत आणि कृष्णा सातपुते सरांच्या हातात घेऊन विसावलेलो चेंडू. पहिला कलाम लागला. अक्षय घाटवाळ 7 चेंडूत 9 धावा, एकूण धावसंख्या 18 असताना पहिलो विकेट तंबूच्या दिशेने. थँक्यू डीजे. दीपक भाई, नाव तुझे तळागाळात गाजू दे. संपूर्ण तळागाळात नाही तर गोव्याच्या कानाकोपऱ्यात आणि ह्या स्पर्धेच्या निमित्तानं जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला आपल्या सगळ्यांचा लाडका नेतृत्व दीपक भाई कणगुटकर. दीपक भाईंच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन आज 1 डिसेंबर. दीपक भाई परत एकदा तुमका वाढदिवसाच्या शुभेच्छा. ज्या विकेटची प्रतीक्षा होती ती विकेट 4 जीवदाना दिल्यानंतर 2 झेल 2 रनआउट दवडल्यानंतर सोडल्यानंतर आता मात्र पहिलो गडी तंबूच्या दिशेन अक्षय घाटवळ आणि अक्षय घाटवळची जागा घेण्यासाठी मैदानात पावला टाकताना दाजी धुरात स्ट्रायकर यांच्या दिशेन सागर कांबळी बॉलिंग मार्कवर. 5 चेंडू सागरने टाकले, 4 फक्त धावा खर्च केले सागरने. एक बहुमूल्य विकेट, प्राइज विकेट ज्याका म्हटली जाता. पहिली जमलेली जोडी सागरने फोडली. धावसंख्या 18 वर येऊन थांबली. टार्गेट होता 67 रन्साचा, 67 टार्गेट. पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप तर खूपच चांगली. अर्थात ध्रुव पारसे संघाचा क्षेत्ररक्षण एका कारणीभूत ठरला. 2 झेल सुटले आणि 2 रनआउट सुद्धा सुटले. ड्राईव्ह करण्याचो दाजीचो प्रयत्न, चेंडू थोडंसं हवेत रवलो, पण नशीब दाजीचा चांगला की फिल्डरपासून ह्यो झेल लांब रवलो. पहिल्या 2 ओव्हरीचो खेळ झालो समाप्त. 67 रन्साचा टार्गेट चेस करताना पहिल्या 2 ओव्हरीच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावलेली 1 बाद 18 रन्सावर. 18 फॉर 1 व्हाईल चेसिंग टोटल टार्गेट ऑफ 67. डीजे. Thank you, DJ. Thank you, DJ. Meanwhile, call goes to captain of Sawantwadi and captain of Bicholi. Please report with your playing list. We will be having a second match between Sawantwadi and Bicholi. I request the captain of both the teams, please come to the commentary box and submit your playing list. Thank you. गोय राज्याचा आणखी एक लिजेंडरी आवाज तुम्ही ऐकला. तर दोन्ही संघांसाठी इंग्लिशमध्ये दिलेली सूचना. मालवणीत जर सांगायचा तर बांदेश्वर 11 सावंतवाडी, सूरज 11 TKG बिचोली,
कॅप्टन, कर्णधार आणि सगळे खेळाडू शेंदूर मारून घ्या आणि सामन्याच्या तयारीत राहा. पहिल्या 2 ओव्हरीचा खेळ संपलो आणि तिसऱ्या ओव्हरीची सुरुवात घेऊन बॉलिंग मार्कवर 2016 पेडणे प्रीमियर लीगचा उत्कृष्ट गोलंदाजाचा बक्षीस ज्या खेळाडून आपल्या नावावर केला, ह्या मैदानावर राजेंद्र दाभोलकर स्टँड आपणाक दिसता आणि त्या स्टँडचा नाव ज्या खेळाडूचा असो गोवा राज्याचा गुणवान खेळाडू बॉलिंग मार्कवर राजू दाभोलकर सर. अपेक्षा मोठी असा तर राजू सर तुमच्याकडसून ध्रुव पारसे संघ आज फलंदाजीत अपेक्षेनुरूप कामगिरी करण्यात थोडंसं कमी पडलो, अर्थात ही सगळी भरपाई तुमका सगळ्यांका गोलंदाजीत आणि क्षेत्ररक्षणात करूची असा. दुसऱ्या बाजून कॅप्टन ऑफ दी सिंधुदुर्ग असा ज्याचं वर्णन केलं जाता, स्लो पॉयझन ज्याका म्हटलं जाता, असो गोपाळ बटा स्ट्रायकर यांच्या दिशेन 2 ओव्हरी सोपले, रन झाले ते 18 फॉर 1. खोलव्या टप्प्याचा चेंडू होतो, ढिले हातान खेळान काढलो गोपाळ बटान. एका रनसानिशी दाजी धुरत स्ट्रायकर यांच्या दिशेने निलो. दाजी धुरत आणि अपाली कणगुटकर दोघांका आठवत असलेली महाराष्ट्रातली 1 लाखाची रुपेश कांदळे मित्रमंडळाची स्पर्धा, ज्या स्पर्धेचो उत्कृष्ट बॅटर, बेस्ट बॅटर म्हणून बक्षीस दिलेला दाजी धुरताक आणि त्या स्पर्धेचो बेस्ट खेळाडू, उत्कृष्ट खेळाडू म्हणून बक्षीस गेलेला अपाली कणगुटकरला. आज तेच दोनही खेळाडू एकमेकाच्या समोर परत एकदा या ध्रुव ट्रॉफीच्या अंतिम दिवशी. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूचा प्रवास, 1 रन्स तर अगदी सहज मिळतलो. हे 1 रन्सांची धावसंख्या स्थिरावली 20 रन्सावर 20. आज एकापेक्षा एक नावाजलेले खेळाडू डीप पॉइंटच्या दिशेने तुमका दिसणारो प्रसाद भगत, बंड्या भगत स्टँड. फुलटॉस चेंडू, स्वीप, पॅडल स्वीप अशा 2 खेळाडूंचा मिश्रण. ज्या अपालीचा आपण नाव घेतला तो अपाली स्क्रीनवर येता, फील्ड करता, थ्रो करता, तोपर्यंत 2 रन आणि ह्या 2 रनचा धावसंख्या दुर्येचो डबल गेम 22 रन्सावर 22. धावसंख्या स्थिरावलेली 67चा टार्गेट. बंड्या भगत, प्रसाद भगत स्टँड जो दिसता, नेवर गिव अप या देखण्या स्पर्धेची मोटरसायकल ज्या खेळाडून आपल्या नावावर केली, त्या मोटरसायकलचा विजेतो खेळाडू म्हणजे आमचो बंड्या भगत. त्या खेळाडूच्या नावाचं स्टँड तुमका मैदानावर दिसता. खोलव्या टप्प्याचा चेंडू पॉईंटच्या दिशेन, एक्स्ट्रा कव्हरवरसून क्षेत्ररक्षक येतलो, पॉईंटपर्यंत फील्ड करतलो, तोपर्यंत 2 रन अगदी सहज पूर्ण आणि ह्या 2 रनचा धावसंख्या 2 डझनावर 24 रन्सावर येऊन स्थिरावली. तिसरा षटक प्रगतीपथावर. जेव्हा जेव्हा मोटरसायकलचा विषय येता, बाईकचा विषय येता, तेव्हा कृष्णा सातपुते सर ह्या सगळ्यांच्या खूप पुढे जरी असले तरी आमका सुद्धा अभिमान की आमच्या कोकणातले खेळाडू सुद्धा ह्या मोटरसायकलच्या शर्यतीत असत. आडव्या बॅटने खेळण्याचा होतो प्रयत्न, रिव्हर्स स्वीप म्हणा किंवा स्विच हिट म्हणा, अशा प्रयत्नात गोपाळ बटा क्लीन बॉल होऊन तंबूच्या दिशेन. सरळ बॅटने चांगल्या प्रकारे फलंदाजी होत असताना गोपाळ बटा एका अनपेक्षित क्षणी मोहाक बळी पडलो आणि आपलं विकेट बहाल करता 24 रन्सावर. थँक्यू डीजे. गोपाळ बटा तंबूच्या दिशेने रिव्हर्स स्वीप खेळण्याच्या नादात, रिव्हर्स स्वीप फटको जसो लागलो तर फलंदाजांचा कौतुक होताला, नाहीतर त्याका वाखोली वाहिली जातली शिव्यांची. 7 पिढ्यांचं उद्धार सुद्धा केलो जाण्याची शक्यता असता. अर्थात गोपाळ बटासारख्या खेळाडूसाठी ही शक्यता खूप कमी, कारण ज्या खेळाडून ह्या फटक्याच्या जोरावर अनेक सामने आपल्या संघात जिंकून दिले. सर थँक्यू बादल. ओके, सगळे आमचे स्पेक्टेटर आहात तांकां एक इन्फॉर्मेशन आसा. तुम्ही बरीचशी च्या पिली आसतली. आम्ही कोरी च्या पिली आसतली, खुटी च्या म्हणटा आम्ही, किंवा लेमन टी पिली आसतली, दुधाची चाय पिली आसतली. पण आमच्या फाटल्यान आमचे जे कॉमेंट्री बॉक्स आसा त्या फाटल्यान तंदूर च्या हांगासर अवेलेबल आसा. सो समज जर कोणा जर तंदूर च्या पिवपाची आसा जाल्यार तेंच्यांनी फाटल्यान स्टॉल आसा त्या स्टॉलार वचपाचें आणि तंदूर चायचो स्वाद घेवपाचो. थँक्यू बादल. संजू भाई खूप मोलाची गोष्ट सांगितलं, कारण गोयात बाकीचा सगळा गावता पण चाय गावताना मुश्किल असता. ती तंदूर चाय सुद्धा आज या स्पर्धेच्या निमित्तान सगळ्यांसाठी एक आगळी वेगळी चहा. नक्कीच सगळ्यांनी आस्वाद घेवचो ह्या चायचो. 2 विकेट गेले, रन झाले 24. न्यू बॅटर सायकर यांच्या दिशेने सुहास पवार ज्याचं नाव असा डावखुऱ्याचा सुहास ह्या मॅचमध्ये गोलंदाजी खूप सुंदर केली. 3 विकेट ज्यांनी आपल्या नावावर केले तो सुहास राजू सरांच्या समोर. बॅटची कट घेऊन चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने, सुदन चेंडूच्या मागे असा, सुदनला बीट करून चेंडू आखांड्याच्या पहिलाडी चौकारासाठी.
ध्रुव ट्रॉफी चालली आहे पुढे. दीपक भाऊ चालली आहे पुढे. दीपक भाऊ परत एकदा तुमच्या वाढदिवसाचे मनपूर्वक शुभेच्छा. आज 1 डिसेंबर आणि ध्रुव ट्रॉफीची आज फायनल सुद्धा. 3 ओव्हरीचा खेळ झालो समाप्त. धावसंख्या स्थिरावली 28 रन्सावर. बंड्या भगत स्टँडची संजूभाई आठवण झाली. नेव्हर गिव्ह अप स्पर्धेचं ज्युपिटर मालक. आणि संजूभाई तुका आठवत असत राम नागवेकर मांद्रेम चॅम्पियन्सची ॲक्टिवा मोटरसायकल ज्याच्या नावावर असा. गोवा राज्यात आतापर्यंत 10 मोटरसायकल दिलेले असत. 10च्या 10 खेळाडूंची यादी आणि स्पर्धेची नावं असत. हळूहळू नक्की ऐकूया ती. आणि मांद्रेम ट्रॉफीची आठवण झाल्यानंतर 10-11-12 ह्या मैदानावर परत एकदा मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेटचा महासंग्राम. यावर्षी इलेक्ट्रिक बाईक असतली. पर्यावरणाचं रक्षण करणारो संदेश आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतलो ह्या मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्तान. पहिल्या 3 ओव्हरीचा खेळ झालो समाप्त. बॉलिंग मार्कवर मध्याच्या पाठीवर दिसता 1K ह्यो आकडो. 1K हा अक्षर ज्याच्या पुढे 56 ह्यो आकडो खूप शोभान दिसलो असतो. 1K56 या स्पीडची आठवण करून देणारो गोवा पोलिस जाबा चिपाई बॉलिंग मार्कवर. 100पेक्षा जास्त मॅन ऑफ द मॅच, 15पेक्षा जास्त मॅन ऑफ द सिरीज, 40 वेळा उत्कृष्ट गोलंदाज असणारो गोवा राज्याचो देखणो गोलंदाज बॉलिंग मार्कवर अप्पाली कणगोटकर. कट करण्याचा होतो प्रयत्न. बॅट आणि बॉलचा काय संपर्क नाही. चेंडू रवलं मेडन. धावसंख्या 28 वर स्थिरावलेली. बॅटर एंडवर दाजी धुरत. नॉन स्ट्रायकर एंडवर सुहास पवार. टार्गेट 67 रन्सांचा. 29 चेंडू रवले. 39 रन्सांची गरज असा. आतापर्यंत तरी खूप चांगला रन रेट रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघानं आपल्या संघासाठी. दुसऱ्या बाजून ध्रुव पारसे संघ वाट बघता या स्पर्धेत वापसी करण्याची. डॅझलिन म्हापसा संघाच्या पाठोपाठ ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात गोवा राज्याचं नाव तळपत ठेवला तो ध्रुव पारसेम संघ बऱ्याच कालावधीनंतर एका मोठ्या स्पर्धेत शेवटच्या दिवशी एका महत्त्वाच्या सामन्यात. अर्थात अजून पूर्ण सीझन बाकी असा. नक्कीच हे सगळे संघ ह्या पूर्ण सीझनभर तुमका मैदानात गाजवताना दिसतले. धावसंख्या स्थिरावलेली 28 रन्सावर. 28. स्लोअर वन चेंडू होतो. लॉंग ऑनच्या दिशेने उडालेलो कारंजो फिल्डर चेंडूच्या खाली वड्यात जाऊन पडलेलो चेंडू आणि दाजी धुरताच्या नावाचा लागलेला कलाम. 28 रन्सावर दाजी तंबूच्या दिशेने षटकार मारण्याच्या नादात लागलेला अजून एक कलाम. करूक गेलो नरकासूर. तयार झालो संकासूर. थँक्यू डीजे. दाजी तंबूच्या दिशेने परतलो पण दाजीची जागा घेण्यासाठी तोडीस तोड खेळाडू मैदानात. दाजीच्या जागेवर दाजीचो डबल गेम. दाजी धुरतच्या जागेवर दाजी नाईक. टेनिस क्रिकेटचो कोकणचो बाहुबली जका म्हटला जाता असो दाजी नाईक मैदानात पावला टाकताना गेल्या वर्षी माणगावच्या स्पर्धेत जय भंडारी चषकात सलग 7 चेंडूवर 7 षटकार मारण्याचा पराक्रम करणारो दाजी नाईक. धावसंख्या स्थिरावलेली 28 रन्सावर. टार्गेट असा 67 रन्साचा. ज्या अपालीचा आपण कौतुक ऐकला त्या अपालीन पहिल्याच चेंडूवर लावलेला एक कलाम. कलाम लावणं म्हणजे काय असा. रात्रीचा खेळ चालीच्या मालिकेमुळे एक वेगळो अर्थ वेगळो वाक्प्रचार मालवणी आणि कोकणी भाषेक मिळालो. अपाली कणगोटकर आपल्या नावारूपाक साजेशी गोलंदाजी. स्ट्रायकर एंडच्या दिशेन बाहुबली दाजी नाईक. आडव्या बॅटने होतो खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचो काय संपर्क नाही. चेंडू रवलो मेडन. इल्यास मोठो फटको खेळण्याचा दाजीचो होतो प्रयत्न. विकेट गेल्यानंतर अपेक्षा असता खेळाडूंकडसून मैदानावर थोडीशी नजर स्थिर करण्याची. मात्र ही चूक टेनिसच्या मैदानावर बऱ्याच खेळाडूंकडसून बघूक मिळता. ती चूक पहिल्या चेंडूवर दाजीची. आता मात्र ढिल्या हातान खेळान काढल्या. रनआउटची संधी. राजू दाभोलकर फील्ड करतात थ्रो करतात तोपर्यंत 1 रन. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण राजू दाभोलकर सरांचा. एका रनसानीची बऱ्याच कालावधीनंतर धावसंख्येत थोडंसं बदल. धावसंख्या स्थिरावली 29 रन्सावर. 29. स्ट्रायकर एंडच्या दिशेने बॅटर सुहास पवार. डावखुऱ्या हाताचा फलंदाज. नॉन स्ट्रायकर एंडच्या दिशेने दाजी नाईक.
ध्रुव पारसे संघ पहिली फलंदाजी करताना ठराविक अंतरानंतर विकेट पडत गेले. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे 1 ओव्हर शिल्लक असताना संघ ऑल आऊट झालो. 6 चेंडू शेवटचे फुकट गेले. जर हे 6 चेंडू खेळाडू खेळले असते तर नक्कीच टार्गेट बराच मोठा दिसला असता. पुढच्या सामन्याची नाणेफेक बांदेश्वर 11 सावंतवाडी वर्सेस सूरज 11 TKG बिचोलीम. बोथ कॅप्टन प्लीज कम फॉर टॉस विथ युअर प्लेइंग 11 लिस्ट. अपाली बॉलिंग मार्कवर. चौथा चेंडू अपालीचो समाप्त. 5वा चेंडू सुहाससाठी. स्लोअर 1 चेंडू होतो अपाली कणगुटकरचो. ढिल्या हातान खेळान काढलो सुहासने. 1 धाव पूर्ण. जोपर्यंत क्षेत्ररक्षण होता, फील्ड होता, तोपर्यंत 1 रन. अपाली कणगुटकर शेवटच्या क्षणी चेंडूवर फिरवलेली आपली बोटा. चेंज ऑफ पेस ज्याका इंग्रजीत म्हटलं जातं, गती परिवर्तन ज्याका हिंदीत म्हटलं जातं, मालवणीत सांगायचं जातं रानल्यान टोपभर आणि वाढल्यान वाटीभर. गेल्या वर्षी ह्या स्पर्धेत 3,500 लोक यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह बघी होते. अंतिम सामनो आज स्पर्धेचो पहिलो सामनो 3,500 लोक बघतात. संध्याकाळी तर अक्षरशः जत्रा भरलेली असतली यूट्यूबवर. tenniscricket.in च्या माध्यमातून गौरव, मनापासून तुझे आभार. आमची गोयची ही स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यात तू घेऊन जातस. तोपर्यंत दाजीच्या बॅटमधून चेंडू आखांड्याच्या पायाला आडी. आपणा का बाहुबली म्हटला जाता या मैदानावर दाजी आपल्या फटक्यातून सिद्ध करता. पहिलो षटकार दाजीच्या बॅटमधून आणि या षटकारानिशी धाव संख्या झपाट्यान वाढली. सदुसष्ट रन्सांचा टार्गेट चेस करताना रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघ ध्रुव पारसे संघाविरुद्ध पहिल्या 4 ओव्हरीचो खेळ संपलो. रन झाले ते 36. 3 डझन रन झाले पूर्ण. 18 चेंडूंचो खेळ उरलो आणि उरलेल्या 18 चेंडूत ह्या उरलेल्या 24 चेंडूंचो खेळ रवलो आणि या 24 चेंडूत रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघ टार्गेटच्या दिशेने जाता की ध्रुव पारसे संघ या रन्सांचो बचाव करता हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर अशोक नाईक सर. धन्यवाद बादल. 4 ओवर आधे ओवरों का खेल समाप्त हुआ. 4 ओवर बाकी है. अगर बल्लेबाजी की मैं बात करूंगा तो बहुत ही अच्छी शानदार जो कि विकेट चटका है गोपाल भट्टा को खास करके आउट करके. दाजी धुरत, अक्षय घाटवल और अब मात्र निगाह है दाजी नाइक की बल्लेबाजी पर. सामने उनका साथ दे रहे हैं लेफ्ट हैंडर बल्लेबाज सुहास पवार और 24 गेंदों में 31 रन. बिल्कुल जिस तरह से मुकाबला है, मैं बात करूंगा अभी भी मैच है, 50-50 का मुकाबला है. लेकिन ये ओवर जो मैच का होता है आने वाला, इसके बाद लगातार जो कि ध्रुव ओवर, वो मैच निश्चित रूप से महत्वपूर्ण रहेगा. फिलहाल सामने से बॉलिंग में परिवर्तन. एक नया ओवर सागर कामले अपने बॉलिंग मार्ग पर. 4 ओवर 36. अच्छी गेंद इस बार, सम्मानजनक खेला इस बार ऑफसाइड पर, पॉइंट पर राजेंद्र दाभोलकर. बड़े चुस्तले फील्डिंग में, बहुत ही शानदार फील्डिंग. गेंद को आते उठाते और 1 रन इससे बीच में तेजी के साथ दोनों बल्लेबाजों ने पूरा किया. दाजी नाइक 7 पर 3 गेंदों का सामना, 2 गेंदों का सामना, 5 रन पर खुद के व्यक्तिगत सुहास पवार और सागर कामले 1 विकेट को चटकाते हुए अपने बॉलिंग मार्ग पर. फील्डिंग को ठीक ठाक किया दाजी नाइक के लिए. और इसी बीच अगली गेंद, शॉर्ट ऑफ लेन गेंद, पुल करना चाहते थे ऑन साइड पर गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं और गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में. यूट्यूब पर दर्शक जुड़ चुका है, उसी के साथ जयेश नेटवर्क टीवी चैनल पर सभी दर्शक इस मैच को मजा ले रही है. तो धन्यवाद जय सर, आपका भी बहुत बहुत इस ध्रुव ट्रॉफी के टूर्नामेंट के साथ. और एक डॉट गेंद निकाले, बहुत ही शानदार गेंदबाजी हो रही है मैदान पर. स्कोर वहीं पर रुका हुआ, खेल जारी. 5वें ओवर का स्ट्राइक एंड पर सामना करते हुए दाजी नाइक. बहुत अच्छी गेंद एक बार फिर से. लगातार कड़ी परीक्षा गेंदबाजी के साथ ले रहे बल्लेबाज की.
दाजी नाइक एक बड़ा शॉट जो कि पिछले ओवर में, लेकिन इस ओवर में संघर्ष बल्लेबाजी में कर रहे हैं मैदान पर। सुहास पवार, दाजी नाइक, ये दो बल्लेबाज, स्कोर वहीं पर रुका हुआ, खेल जारी 5वें ओवर का। इस बार मिस टाइम कर बैठे, गेंद हवा में खड़ी हो गई लेकिन लगभग नो मैंस लैंड में गिरती हुई, और 1 रन और इसी बीच में पूरा हुआ दोनों बल्लेबाजों के बीच में। टीकेजी बिचौलिम, सूरज 11 क्रिकेट टीम कैप्टन, आइए जल्द से जल्द कमेंट्री बॉक्स से संपर्क करें। आपके लिए अंतिम पुकार है, टीकेजी सूरज 11 बिचौली क्रिकेट टीम, आइए जल्द से जल्द कैप्टन संपर्क करें। सामने सुहास पवार, सागर कामले अपने बॉलिंग मार्ग पर दूर वाले जोर से, अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद ब्लॉक होल में, यॉर्कर लेन की गेंद, और एक सफलता इसी के साथ ध्रुव पेरनेम क्रिकेट टीम को। यही बात मैं कर रहा था कि मुकाबला 50-50 का है, कौन सी भी टीम हावी हो सकती है। एक छोटी सी साझेदारी, 2-3 बड़े शॉट मैच का फैसला कर देंगे, और अगर एक दूसरा विकेट बहुत जल्द लिया तो मैच बिल्कुल जो कि इधर उधर हो जाएगा। टैंक डीजे, 3 ओवर का खेल, 18 गेंदों का बाकी, और 18 गेंदों में 29 रन मैच को जीतने के लिए। सामने अगर 1-2 विकेट और चटकाने में सब सफल रही ध्रुव पेडनेम क्रिकेट टीम तो ये मजा आ जाएगा इस मैदान पर। ध्रुव ओवर का इशारा, आज दर्शक काफी भारी संख्या में इस मैदान पर यूट्यूब पर भी जुड़ चुके हैं पहले मैच के साथ, और जयेश नाइक जो कि नेटवर्क टीवी चैनल पर, जयेश नेटवर्क टीवी चैनल पर लाइव टेलीकास्ट वो भी देख रहे हैं अपने घर में, जो कि इस मुकाबले को मजा ले रही है। ध्रुव ट्रॉफी आज का तीसरा दिन, पहला मैच मुकाबला मैदान पर, और बॉलिंग मार्ग पर कमेंट्री बॉक्स में से, जो कि कमेंट्री बॉक्स की ओर से अपाली कलंगुटकर पहले ओवर में बहुत ही कीमती सफलता हासिल करते हुए इस ओवर में अपने बॉलिंग मार्ग पर। छोटी गेंद, ध्रुव ओवर, और दाजी नाइक के हाथोड़ा बल्लेबाज, बड़ा शॉट, गेंद निकलती हुई डीप स्क्वायर लेग सीमा रेखा से बाहर, 6 रन के लिए। बहुत ही शानदार शॉट, ध्रुव ओवर, ये ओवर इस मैच का ओवर रहेगा, और देखना होगा शुरुआत तो बड़े शॉट के साथ दाजी नाइक के बल्लेबाजी पर। इस बार और एक खींच कर खेला हुआ शॉट, शरीर से दूर से गेंद, बहुत ही शानदार फील्डिंग, हल्का सा अपील, राजेंद्र दाभोलकर तेजी के साथ गेंद को उठाते फील्ड करते, लेकिन फिलहाल तब तक 1 रन अपने अपने छोर पर, दोनों बल्लेबाज सुरक्षित इस 1 रन पर। थँक्यू अशोक. ओके, लास्ट कॉल गोज टू टीम बिचोली, कॅप्टन ऑफ बिचोली. लास्ट कॉल तुमका पावपाक जाय नाल्यार तुमका पेनल्टी पडटली. लास्ट कॉल टू कॅप्टन ऑफ बिचोली. ऑलरेडी सावंतवाडी कॅप्टन कॉमेंट्री बॉक्सान येल्लो आसा. थँक्यू. थैंक यू सर. सामने स्ट्राइक एंड पर अब संदेश कुंडेकर, सैंडी के नाम से जाना जाता है. अपाली कलंगुटकर अपने बॉलिंग मार्ग पर, राइट आर्म ओवर द विकेट, कमेंट्री बॉक्स. इस बार बाहरी किनारा लगा, गेंद हवा में निकली, लेकिन कवर पॉइंट पर फील्डर से काफी दूर. एक मुश्किल सा मौका था, मैं तो नहीं कहूंगा ये मौका, क्योंकि 2 फील्डर अगल बगल में, लेकिन काफी दूर थी गेंद, और गेंद उनके बीच में बाहरी किनारा लगा था. सैंडी कुंडेकर 1 रन के साथ अपने खाते की शुरुआत की, स्कोर को आगे बढ़ाया, और इसी बीच में आने वाले 15 गेंदों का खेल और 21 रन.
इस बार बहुत अच्छी गेंद, इस बार आउट। बहुत ही शानदार गेंदबाजी, वाइड बॉल का इशारा। इस बार बल्लेबाज को बिल्कुल जो कि चकमा दिया, आगे निकले थे खेलने के लिए और इसी बीच में विकेट कीपर ने कमाल की स्टंपिंग किया, बहुत ही शानदार। और एक सफलता ध्रुव पार्स क्रिकेट टीम को। थैंक यू डीजे, धन्यवाद बहुत बहुत। एक अच्छा विकेट, एक बार फिर से कमबैक कर रही है मैदान पर ध्रुव पेडनेम क्रिकेट टीम। बहुत ही जो कि लेग स्टंप को छोड़कर गेंद निकली, वाइड बॉल का इशारा, लेकिन विकेट कीपर को दाद देनी पड़ेगी। क्या बढ़िया स्टंपिंग किया। आप रिप्ले के साथ यूट्यूब पर दोस्तों जरूर देख सकते हैं कि किस तरह से हुआ, और इसलिए बहुत बहुत धन्यवाद देनी पड़ेगी गौरव सावंत की पूरी टीम को, राकेश हिरमाड़ी हो या विघ्नेश कैमरामैन। और आज और एक कैमरामैन हमारे साथ जो कि इस मैदान पर मनोज वाघ वो भी जुड़ चुके हैं। तो बहुत ही शानदार, आप जरूर देख सकते हैं किस तरह से हुआ ये स्टंपिंग। सामने लेफ्ट हैंडर बल्लेबाज सुधीर पालियेकर, ध्रुव ओवर, पहली गेंद पर बड़ा शॉट, फिर से कमबैक किया अपाले कालंगोटकर ने। और लेफ्ट हैंडर बल्लेबाज सुधीर पालियेकर इस ध्रुव ओवर में सामने गेंदबाजी पर अपाले कालंगोटकर। इस बार हापाली पर लेकर गेंद कवर पर आएगा, आसान सा मौका, सुधीर पालियेकर बिना खाता खोले 0 पर। थैंक यू डीजे। एक अच्छी गेंद पर सुधीर पालियेकर वापस, थोड़ा सा गेंद के लाइन पर नहीं थे, बिल्कुल थोड़ा सा दूर से खेला इस बार गेंद को, और वहीं पर बल्ले के बीचों बीच नहीं लगे, कवर पर स्वीपर कवर पर एक आसान सा मौका बना। खेल बाकी बचा हुआ 14 गेंदों का, और 14 गेंदों में 20 रन मैच को जीतने के लिए। एक शानदार मुकाबला, जो दर्शक आते हैं मैदान पर कि मुकाबले इस तरह से होने चाहिए, और वो मुकाबला मैदान पर आज के दिन का तीसरे दिन का पहला मैच, जो जीतेगा वो टॉप पर, लेकिन एक को हारने वालों को और एक मौका जरूर मिलेगा। 14 गेंदों का खेल और 20 रन, नए बल्लेबाज कप्तान मोर्चे पर गौरेश कामड़ी। इस बार फिर से मिस टाइम कर बैठा, मिड ऑफ पर मौका, ओ क्या छूटा राम नागवेकर। बहुत ही शानदार फील्डिंग के लिए जाने जाते हैं राम नागवेकर, स्फूर्तिले चुस्तिले, लेकिन कभी कभी समीर एक दूसरा दिन नहीं होता फील्डिंग का। इस मौका देखने वाला होगी बात, आने वाला समय ध्रुव पेडनेम क्रिकेट टीम को यह मौका महंगा साबित होता है, या इस मौके के फायदा उठाकर संदेश कुंडेकर अपने टीम को जीत दिलाते हैं। सामने कप्तान टीम के गौरेश कामड़ी स्ट्राइक पर। शॉट ऑफ लेन गेंद, अच्छी गेंद, गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। बहुत ही शानदार ओवर, 18 रन टोटल, जो कि 2 ओवर की जो कि अपने गेंदबाजी में अपाले कालंगोटकर की, और
2 विकेट, बहुत ही शानदार गेंदबाजी, 3 विकेट, बहुत ही किफायती गेंदबाजी, बहुत ही शानदार गेंदबाजी अपाली कलंगुटकर की। .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे थैंक यू डीजे। 2 ओवर का खेल बाकी, 12 गेंदों का, और 12 गेंदों में 19 रन, 12 बॉल्स 19 रन्स। बहुत ही शानदार मुकाबला। अभी भी मुश्किल है कौन जीतेगा इस मैच को, क्योंकि और एक अच्छा ओवर, 2 विकेट, मैच बन जाएगा ध्रुव पार से पेरनेम क्रिकेट टीम के लिए। और अगर 2 शॉट लगे तो ये मैच रॉयल स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट टीम के खेमे में जा सकता है। फिलहाल मौका संदेश कुंडेकर को मिला है। देखना होगा सामने गेंदबाजी पर राजेंद्र दाभोलकर खुद का दूसरा ओवर लेकर। इस बार ऑफ स्टंप को छोड़कर गेंद निकली, गेंद चले गए विकेट कीपर के हाथों में, अपने बल्ले को हटाया। एक बहुत ही अच्छी लाइन पर बढ़िया शुरुआत राजेंद्र दाभोलकर की। 11 गेंदों का खेल बाकी और 19 रन। अच्छी गेंद, ब्लॉक होल में रन लेना चाहते थे, लेकिन शानदार फील्डिंग। अपने फॉलो थ्रो में तेजी के साथ आते राजेंद्र दाभोलकर, गेंद को फील्ड करते, और तब तक अपने पॉपिंग क्रेज में संदेश कुंडेकर वापस। 19 रन, 10 गेंदों का खेल बाकी, खेल जारी 7वें ओवर का। दूर दूर दमाई गई फील्ड मैदान पर, राजेंद्र दाभोलकर दूर वाले छोर से। इस बार ऑफ साइड पर गेंद, बल्ले का बाहरी किनारा लगा और गेंद निकली लगभग दूसरे स्लिप पर। बड़ी देर के बाद 1 रन स्कोर के खाते में, और थोड़ा सा गेंदों और रनों का अंतर कम होता हुआ। आने वाले 9 गेंदों में 18 रन मैच को जीतने के लिए। जिस तरह से मुकाबला हो रहा है मैदान पर, लग रहा है कमेंट्री बॉक्स में इस तरह से कि यह मुकाबला शायद आखिरी गेंद पर चला जाएगा। 9 गेंदों में 18 रन। ऑन साइड पर बाउंड्री लाइन पर 3, ऑफ साइड पर बाउंड्री लाइन पर फील्डर, लॉन्ग अप बाउंड्री पर, और राजेंद्र दाभोलकर बहुत ही शानदार गेंदबाजी कर रहे हैं। सामने स्ट्राइक एंड पर कप्तान गौरेश कांबड़ी, एक बहुत ही शानदार गेंदबाजी इस टूर्नामेंट में। इस बार फिर से अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, शानदार गेंदबाजी राजेंद्र दाभोलकर। बहुत ही शानदार गेंदबाजी। यॉर्कर की चर्चा हम हमेशा करते हैं, अपाली कलंगुटकर हो, संदेश ठाकुर हो, गौरेश कांबळे हो, गौरेश नागवेकर हो, लेकिन आज राजेंद्र दाभोलकर ने इस मैदान पर दर्शकों के दिल में बिल्कुल जगह बना दी अपने लिए। बहुत ही शानदार गेंदबाजी। अक्रॉस दी लाइन मारना चाहते थे इस बार, ओह
मिनवाईल आमची फुडली जी मॅच जातली ती मॅच जावन आसा बिचोली वर्सीस सावंतवाडी आनी त्या मॅचीचो टॉस आमचो सहयोग कांदोळकर करतलो आर्विका सहयोगाक मातसो सगळे येवपा जावन टॉसा खातीर नेक्स्ट मॅच जातली जी मॅच जावन आसा बिचोली वर्सीस सावंतवाडी और एक नए बल्लेबाज संदेश कुंडेकर वापस और राजन केरकर उर्फ डीके मैदान पर। बहुत ही शानदार गेंदबाजी राजेंद्र दाभोलकर दूर वाले छोर से अपने बॉलिंग बार पर और बहुत ही शानदार विकेट कीपिंग स्वप्निल मलिक उर्फ बाबा। बेहतरीन शॉट इस बार आते आते राजन केरकर के बल्ले से डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर 1 रन मिलता हुआ स्कोर के खाते में। बड़ी देर के बाद 1 रन जो कि स्कोर हो चुका है टोटल 50 रन 7 विकेट पर। रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट टीम 67 रनों का जवाब दे रही है। अंतिम ओवर का खेल। थँक्यू डीजे। यानंतर सामना होतोय बांदेश्वर 11 सावंतवाडी विरुद्ध सूरज 11 टिकेजी बिचोली। सामन्याची नाणेफेक आमचे सन्माननीय सीओ कांदोळकर यांच्या हस्ते होईल। तो फिलहाल मुकाबला आ चुका है 6 गेंदे 17 रन मैच को जीतने के लिए। मैदान पर कप्तान और कप्तान के साथ राजन केरकर उर्फ डीके और आखिरी ओवर सामने से देखना होगा बॉलिंग मार पर। सीमेंट विकेट बल्लेबाजी के लिए मदद। गेंदबाजी की अगर बात की जाए तो गेंद तेजी के साथ आती है। मयूरवा अकबर के कल का दिन और आज तालियां गूंजती हुई राजेंद्र दाभोलकर के लिए। राजू बन गया जेंटलमैन। मुकाबला लेकिन कमेंट्री बॉक्स में अभी भी मैं कहूंगा 50-50 का मैच है। क्रिकेट है दोस्तों, आखिरी गेंद पर जब तक भागी करना बात गलत होगी। कोरगांव एक्सप्रेस लॉप किया लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद बाउंड्री लाइन को पार करती हुई 4 रन के लिए। यही बात मैं कर रहा था दोस्तों, क्रिकेट है, क्रिकेट के बारे में आखिर तक बात करना कमेंटेटर की बात का अगर मैं करूंगा तो गलत बात होगी। थैंक यू डीजे, बहुत बहुत धन्यवाद शिवा डीजे। 5 गेंदों का खेल बाकी, 13 रन अभी भी मैदान पर। 5 गेंदों का खेल 13 रन। दिल की धड़कन तेज करने वाला ये मुकाबला। जो उपस्थित दर्शक है बिल्कुल इस क्रिकेट का मैच का मनोरंजन, और 5000 दर्शक जो कि लाइव देख रहे हैं यूट्यूब पर, और जयेश नेटवर्क टीवी पर भी दर्शक जुड़ चुके हैं। बहुत ही अच्छा शॉट कारपेट के साथ मैडी गेंदबाजी कर रहे एक बहुत ही तेज गेंदबाज। 1 रन, सुंदर फील्डिंग, बहुत ही शानदार फील्डिंग। 1 ही रन पर संतुष्ट हुए। तो आने वाले 4 गेंदों का खेल बाकी। आने वाले 4 गेंदों का खेल 12 रन अभी भी मैच को। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के। बहुत ही अच्छी गेंद इस बार, बिल्कुल अपने आप को जो कि विकेट दे दिया। मालूम था जो कुछ करना है वो डीके को करना है, राजन केरकर को, और गौरेश कांबळे वापस। थैंक यू डीजे, बहुत बहुत धन्यवाद। क्या मुकाबला हो रहा है मैदान पर। गोपाल भट्टा का रिवर्स शॉट
दाजी नाइक की एक बिल्कुल जो कि बाहर जाने वाली गेंद पर छेड़छाड़, सुधीर पालियर ने एक बिल्कुल जो कि लेजी शॉट खेला, लेकिन सामने राजेंद्र दाभोलकर की प्रशंसा करनी पड़ेगी। आने वाले 3 गेंदे 12 रन और ध्रुव ओवर में अपाले कलंगुटकर की कमाल। आज कैच एक जरूर छूटा अपाले कलंगुटकर के हाथ से, बल्लेबाजी नहीं हुई, लेकिन अक्सर जाना जाता है इस खिलाड़ी को वो गेंदबाजी में, और वो खरे उतरे, कमाल किया इस मैदान पर, खास करके ध्रुव ओवर में। महेश बाइडकर उर्फ मैडी, कोरगांव एक्सप्रेस, सामने डीके राजन केरकर। 3 गेंदों का खेल, 12 रन, 55 टोटल, 8 विकेट पर। और शॉर्ट ऑफ लेन गेंद, बहुत ही शानदार गेंदबाजी, डॉट गेंद के साथ महेश बाइडकर और मैडी, राइट आर्म ओवर द विकेट, कमेंट्री बॉक्स की ओर से। अंतिम ओवर का खेल, आखिरी 2 गेंदे और 2 गेंदों में 12 रन। यह गेंद मैच की गेंद मैदान पर, महेश बाइडकर 2 गेंदों में 12 रन। 6000 दर्शक यूट्यूब पर जुड़ गए। फुल टॉस गेंद, आधे बल्ले से खेला गेंद को, फील्डर मौजूद, मिड विकेट बाउंड्री पर, सिंगल। फुल टॉस गेंद, लेकिन ताकत नहीं लगाई, सामने खेलते तो रन होते 4, लेकिन निश्चित रूप से जिस तरह से बल्लेबाजी, जो कि गोपाल भट्टा का रिवर्स शॉट, सुधीर पालेकर थोड़ा सा लेजी खेले, दाजी नाइक का स्टंपिंग होना, कहीं ना कहीं एक के बाद एक विकेट गिरते गए। और शानदार बल्लेबाजी, संकट से बाहर निकाला नितेश गडेकर ने, 22 रन बनाकर। बिल्कुल संकट में थी ध्रुव पेरने, तब नितेश ने 22 रन और एक अच्छा टोटल, फाइटिंग टोटल बना दिया। लास्ट बॉल और 11 रन।